करायची। मधल्या काळामध्ये संस्थेचे पदाधिकारी 3दा त्या कालावधीमध्ये भेट देतील, दैनंदिनी व्यवस्थित लिहिली जाते की नाही पाहिले जातील आणि दैनंदिनीच्या नंतर त्याचा एक छोटासा परीक्षा घेतली जाईल आणि त्या परीक्षेच्या आधारावरती आणि लिहिलेल्या दैनंदिनीच्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र दिलं जाईल की हा अंजीर लागवडीतला तज्ज्ञ शेतकरी झाला अशा संदर्भातलं। आणि अशा आधारे प्रत्येक पिकाचा अभ्यासक्रम हा आपण आयोजित करणार आहोत। दरम्यानच्या कालावधीमध्ये संस्थेनं काही शासकीय योजनांमध्ये स्वयंसेवी संस्थेची भूमिका बजावली। सांगली जिल्ह्यात बचत गटांच्या बांधणीचा अनुभव घेतला, त्या गटांना प्रशिक्षण देऊन व्यवसायाभिमुखही बनवलं। त्यातून ग्रामीण सहभागीय मूल्यावलोकन म्हणजेच PRA करण्याचा अनुभव संस्थेच्या गाठीशी आला। सध्या शासनाला किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेला एखाद्या भागात पाण्याची स्वच्छतेची विशिष्ट योजना राबवायची असेल तर PRA करायला प्राधान्य दिलं जातं। हा PRA म्हणजे त्या समस्येसंदर्भात त्या गावचा लेखाजोखाच असतो। त्यामध्ये संपूर्ण गावाला सहभागी करून घेतलं जातं। शेती परिवार कल्याण संस्था असा PRA करून देण्यातही पारंगत झाली आहे। तरीही आपल्या मूळ कामाशी संस्था चिकटून आहेच। शेळी पालनाकडे ग्रामीण युवकांनी रोजगार म्हणून वळावं यासाठी प्रयत्नशील आहे। ग्रामीण भागातली तरुण पिढी ही या व्यवसायाकडे अजून म्हणावीशी वळत नाही। त्याला काही 2-3 अडचणी आहेत। एक म्हणजे शास्त्रशुद्ध चारा निर्मितीचं तंत्रज्ञान, बंदिस्त जागेतील व्यवस्थापन, प्रबोधन आणि या व्यवसायाकडे बघण्याची एक मानसिकता। या 4 गोष्टी दूर केल्यानंतर बंदिस्त जागेमध्ये जर तरुणाला 50 शेळ्यांचं युनिट जर आपण उभं करून दिलं, त्याला शास्त्रशुद्ध चारा निर्मितीची प्रक्रिया समजावून सांगितली तर एका शिक्षण सेवकाचा म्हणजे किमान महिन्याला 5,000 रुपये उत्पन्न तरुणाला मिळू शकतं। त्यातून त्याची रोजगार निर्मिती तर होईलच, पडीक जमिनी लागवडीखाली येतील, पर्यावरणाच्या संरक्षणाला मदत होईल आणि इतर बागायती जमिनींना चांगल्या उत्तम प्रतीचं सेंद्रिय खतही मिळेल। असे बहुगुणी औषध आटपाडीच्या या प्रकल्पात मिळतं। हा प्रकल्प युवकांना करण्यायोग्य वाटतो। त्याकरता विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था संस्थेनं केली आहे। संस्थेचा लौकिक वाढला तसा नारायणरावांचाही। 2006 साली अखिल भारतीय शेळी संशोधन संस्थेनं 200 शास्त्रज्ञांसमोर नारायणरावांना व्यावसायिक शेळी पालनावर निबंध सादर करायला सांगितलं। त्याचवेळी त्यांचा बकरी पंडित ही उपाधी देऊन सन्मानही केला। हा किताब भारतातल्या 3च व्यक्तींना मिळाला आहे, त्यातले एक नारायणराव देशपांडे। एक अल्पशिक्षित शेतकरी संशोधका इतकं महत्त्वपूर्ण काम करू शकतो याला मिळालेली ती दाद होती। अशीच दाद नारायणरावांना अनेकांकडून मिळाली। भारतातील जवळपास सर्व प्रमुख नेत्यांनी नारायणरावांचं कार्य प्रत्यक्ष पाहिलं, गौरवलं, परंतु त्यांचं मागणीपत्र कागदावरच राहिलं। शेळीला बंदिस्त करणं पर्यावरणाच्या हिताचं आहे, तसंच त्यांच्या मागे धावणाऱ्या शेळी पालकांच्याही। हे शेळी पालक वर्षातले 8-9 महिने शेळ्यांचे कळप घेऊन रानोमाळ भटकतात। फुकट मिळणाऱ्या चाऱ्यापायी सामाजिक अपमान सहन करतात, घरादाराला मुकतात। शेळीमागे आयुष्य घालवणारी पिढीही आता लुप्त होत आहे। नवी शिकली सवरलेली पिढी या काटेरी मार्गाने जायला उत्सुक नाही। त्यातून बाजारामध्ये या शेळी पालकांना मातच मिळते। आटपाडीमध्ये दर शनिवारी शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरतो, ज्याची उलाढाल 1 कोटीपर्यंत जाते। परंतु शेळीचे दर ठरवण्याचे अधिकार खाटकांच्या हाती आहेत। नारायणरावांनी जिवंत वजनावर शेळी विकण्याची प्रथा सुरू केली। इतरांनी तिला प्रतिसाद द्यावा म्हणून बाजारामध्ये वजन काटा नेऊन बसवला। घाऊक शेळी विकण्यात त्याचा झालेला तोटाही समजावून सांगितला, परंतु शेळी पालकाला यामध्ये कसलाच तोटा जाणवत नाही।
ना स्वतःचा, ना व्यवसायाचा, ना घरादाराचा, ना पर्यावरणाचा. त्यामुळेच शेती परिवार कल्याण संस्थेला वारंवार आवाहन करावं लागतं. आपण यांना पाहिलत का? नाव शेळी, रंग शक्यतो काळा, उंची 3-3.5 फूट. या हरवलेल्या नाहीत. कुठल्याही माळरानावर बेलगाम चरताना